फॉरवर्ड सिमेंट्स युनियन ऑफ इंडिया याचं रजिस्ट्रेशन करून एक मान्यताप्राप्त युनियन म्हणून ख्याती मिळवली आणि कलकत्ता येथील जे जहाज मालक होते या जहाज मालकांनी कामगारांवरती होणारे जे अत्याचार आहेत ते अत्याचार दूर व्हावे म्हणून त्याची स्थापना केली होती आणि नंतर पुढे याची व्याप्ती वाढत गेली आणि त्यानंतर या फॉरवर्ड सिमेंट्स युनियन ऑफ इंडियाचं रिजनल ऑफिस कोची येथे स्थापन केलं गेलं आणि त्याचबरोबर 1997 साली मुंबई येथे त्याचं हेड ऑफिस सुरू केलं गेलं। सध्या श्रीयुत पी.जी. अँथोनी जोसेफ हे त्या युनियनचे प्रेसिडेंट आहेत, तर श्रीयुत नरेश बिरवाडकर हे जनरल सेक्रेटरी आहेत। अनेक कामगार हे मालकशाहीच्या दबावाखाली होते आणि त्यांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून ह्या कामगार संघटना काम करत आहेत। मुंबईमध्ये स्थापन झाल्यानंतर अनेक कामगारांना दिलासा दिला तो म्हणजे फॉरवर्ड सिमेंट्स युनियन ऑफ इंडियाने। विशेष म्हणजे अनेक युनियन ह्या फील्डमध्ये आहेत, परंतु जेव्हा केंद्रीय कामगार मंत्रालय जे एक निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणामध्ये त्यांना असं आढळून आलं की FUSI ही सर्वात मोठी आणि कार्यक्षम अशी युनियन आहे असं त्यांनी घोषित केलं आणि आपला एक ठसा जो आहे तो त्या कामगारांमध्ये उमटवला गेला। युनियनच्या बाबतीमध्ये म्हणायचं तर त्यांनी अनेक करार केले आणि त्या करारामध्ये घवघवीत असं पगारवाढ त्यांनी करून दिलेली होती। काही वेळेला एक कॅटरिंग वर्कर्स जे होते त्या कॅटरिंग वर्कर्सना फक्त 3000 पगारच मिळायचा आणि या कॅटरिंग वर्कर्सना सिमेंट्स म्हणून गृहीत धरलं जात नव्हतं, परंतु फॉरवर्ड सिमेंट्स युनियन यांनी न्यायालयामध्ये दाद मागितली आणि न्यायालयामध्ये दाद मागितल्यानंतर लवाद बसविला गेला आणि त्यानंतर शिपिंग मास्टरने ऑर्डर अशी पास केली की जे कॅटरिंगचे जे कामगार होते त्यांना खलाशी म्हणूनच म्हणजे सिमेंट्स म्हणूनच मानलं जावं आणि त्यानंतर त्यांनी त्या कामगारांची पगारी वाढ झाली आणि त्यानंतर त्या कामगारांना 2 लाख ते 20 लाख एवढ्या रकमेचा एरियर्सही त्यांना मिळालेला होता। फॉरवर्डिंग सिमेंट्स युनियनने अनेक असे करार केले आणि त्यामध्ये कामगार खुश झाले। 2003 मध्ये माथेरान येथे त्यांनी हॉलिडे कॅम्पही आपल्या कामगारांसाठी सुरू केला। कामगारांच्या ज्या काही मागण्या आहेत, सुविधा आहेत, यांचं जे काही गोष्टी आहेत त्यांना प्राप्त करायच्या त्या प्राप्त करून देता देता काही वेळेला 2003 मध्ये सिमेंट्स फॉरवर्डिंग युनियन ऑफ इंडिया यांच्या निदर्शनात असं आढळून आलं की 2003 मध्ये असलेले तत्कालीन कमिशनर यांनी 92.78 करोड रुपयांचा काहीतरी फेरफार केलेला होता आणि तो प्रॉव्हिडंट फंडाची जी रक्कम आहे ती कुठेतरी दुसरीकडे वळती केलेली होती। याला सुद्धा या युनियनने वाचा फोडली आणि त्यावेळेला त्यांनी इंडियन फ्लॅग जे शिप होते त्यांचं स्ट्राईक केला आणि त्याचा परिणाम असा झाला की कोर्टाने भारत सरकारला त्याबद्दलची चौकशी करायला लावली आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकशी केल्यानंतर सिमेंट्सची जी प्रॉव्हिडंट फंडाची जी रक्कम होती ही सुद्धा रक्कम त्या कामगारांना त्यांनी मिळवून दिली। पेन्शन व ग्रॅज्युटीचाही इथे काही प्रश्न कामगारांचा उपस्थित होत होता आणि यालाही परिणामकारकरित्या त्यांनी ही मोहीम राबवली आणि त्यांनी ओव्हरसीज व्हेइकल्स असलेले शिपिंग कंपन्या आहेत, त्याचबरोबर मिनी बल्क कॅरियरचे इसार शिपिंग कंपनी अशा अनेक कंपन्यांना त्यांनी पेन्शन आणि ग्रॅज्युटी सुद्धा द्यायला लावली आणि त्या पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या फंडामधूनच या ट्रस्टची निर्मिती झाली आणि ट्रस्ट आज अनेक कामगारांना दिलासा देत आहे
त्यांच्या सुविधा त्यांना देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भिवंडी येथे सुपर फॅसिलिटी हॉस्पिटल 50 बेड असलेलं असंही भिवंडीमध्ये सुरू आहे. या ठिकाणी जे कामगार बंधू आहेत आणि त्यांचं कुटुंब आहे, कुटुंबातील सदस्य आहेत, यांना तिथे मोफत उपचार केला जात आहे. त्याचबरोबर आजचं जे शांतीवन वृद्धाश्रमाची जी एक संकल्पना आहे, ती मुळात संकल्पना अशा पद्धतीत निर्माण झाली की जे शिपवरून आलेले जे काही आमचे कामगार बंधू आहेत, खलाशी आहेत, हे आनंदाच्या भरामध्ये ऑफिसमध्ये मिठाई आणायचे. पुन्हा एकदा रिझ्यूम व्हायचं असेल तर त्यावेळेला पुन्हाही मिठाई आणायचे आणि ही मिठाई आणताना त्यांचा जो काही खर्च व्हायचा, मिठाई तर पुरी खाल्ली जायची नाही, परंतु इथे कुठेतरी या खलाशांचे जे पैसे आहेत मिठाईवर गेलेले, अनाठाही खर्च होतोय. हा या ट्रस्टीचे मॅनेजिंग डायरेक्टर बिरवाडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी असं ठरवलं की हा पैसा कुठेतरी गोरगरीब आबालवृद्धांना कुठेतरी तो कामी लागावा आणि म्हणून एक संकल्पना त्यांच्यामध्ये तयार झाली आणि मग त्यांनी एक संजीवनी फंड म्हणून असं एक त्यांनी प्रोजेक्ट चालू केला आणि त्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी जे पैसे मिठाईचे होते ते ऑफिसमध्ये मिठाई न वाटता त्या कामगारांनी ते पैसे त्या हुंडीमध्ये टाकायचे आणि त्या पैशाचा विनियोग या ट्रस्टने इतक्या चांगल्या पद्धतीने केला की जे गोरगरीब लोक आहेत, अनाथ आश्रम आहेत, या वेगवेगळ्या अनाथ आश्रमामध्ये जाऊन तिकडे त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचे आणि दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी आणि त्याचबरोबर आपलं नववर्ष पाडवा असतो त्या दिवशी या आबालवृद्धांबरोबर ते सण साजरा करायचे आणि त्याचबरोबर अनाथ आश्रम असलेल्या मुलांना वया वाटप, कपडे वाटप अशा पद्धतीचं वाटप करून त्या समाजकार्य करत आहेत. आणि आज हा समाजकार्याचा दुसरा मोठा टप्पा हा वृद्धाश्रमामध्ये झालेला आहे. यांच्या मनात विचार आला की आपण अनेक वृद्धाश्रमांना मदत करतो, पण काही कालांतरानंतर आपले जे खलाशी बंधू आहेत हेही कधीतरी वृद्ध होतील आणि त्यानंतर मग त्या खलाशांचं रिटायरमेंट लाईफ नंतर काय होणार, तर का बरं आपण आपलं एक वृद्धाश्रम स्थापन करू नये, म्हणून ही संकल्पना रुजू झाली आणि त्याची परिणिती आजच्या ह्या उद्घाटन प्रसंगी झालेली आहे. मान्यवर मंत्री श्री प्रकाश मेहता साहेब, गोगावले साहेब, शिंदे साहेब, सगळे जनप्रतिनिधी, उपस्थित पुण्यात्म्यांनो, आज शिवजयंती. माझ्याबरोबर जोरात म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. रायगडाला जाग येते तेव्हा आपण म्हणतो रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या या हिरवंडी गावामध्ये कशी जाग आली, तर आजचा सुदिन निवडला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या उक्तीप्रमाणे श्री नरेश बिरवाडकरांनी इथे दिवस रात्र कष्ट घेऊन काय मेहनत करून इथे हे उभारलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचे सहकारी जे जोसेफ आहेत त्यांनी आणि इतर सगळे कर्मचारी वृंदांच्या मदतीने त्यांनी काय उभारलेलं आहे हे आपल्याला बघायला मिळतं. इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं मी लक्ष वेधू इच्छितो की आमचं जे आयुष्य असतं हे असं असतं. आज परमेश्वराच्या कृपेने मी जवळपास 86 देश फिरलो म्हणून मी सांगू शकतो की नॉर्वे सारख्या ठिकाणी गेलं तर -35 -40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, आणि हे सौदी अरेबियामध्ये आलं तर 55 आणि 60 डिग्री पर्यंत टेम्परेचर जातं. या 15 ते 18 दिवसामध्ये बॉडी 100 डिग्री सेल्सिअसचा जो डिफरन्स असतो ती कशी सस्टेन करत असेल याचा विचार करा. साधं वारं जर आलं तर आपल्याला मनामध्ये दुखावतं. समुद्राच्या लाटा इतक्या उसळत असतात, जीवावर खेळून हे सीमन लोक सगळे काम करत असतात, पण त्यांनी कधी कोणाला लाटलं नाही. लाटांशी खेळलेत पण लाटलं नाही. आयुष्याशी खेळलेत. आयुष्यामध्ये तुम्ही पैसा कमवू शकता,
पण तारुण्याचा गेलेला एक दिवस पुन्हा बँक त्याचं व्याज देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि कुठल्याही कारणासाठी जेव्हा ते तत्पर असतात आणि काम करतात, देशाची संरक्षणाची ही दुसरी फळी आहे. या देशाच्या संरक्षणासाठी दुसरी फळी काय काम करते आणि त्या युनिफॉर्मचा अर्थ काय होतो हे पोलीस, संरक्षण खात्यातले काम करणारे आणि त्याचं ट्रेनिंग घेतलेले माणसं सांगू शकतात. एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये फुटबॉल सारखं त्यांना हलवल्या जातं. जेव्हा ते सेवानिवृत्त होतात, आपल्याला आश्चर्य वाटेल, सगळ्या जनप्रतिनिधींनी याच्यावर कार्य करावं अशी कळकळीची त्यांना विनंती आहे की त्यांना फक्त 200 रुपये निवृत्ती वेतन आहे, दरमहा 200 रुपये. 200 रुपयात काय होतं याचा आपण विचार करावा. ते राज्याचं कारण आहे की कारणाचं राज्य आहे. म्हणून ही जी सामाजिक संघटना तयार केली नेताजींनी, त्याच्या मागची कारणमीमांसा समजून घ्यावी अशी माझी कळकळीची इच्छा आहे आणि प्रार्थना आहे. दुसरा, पैसा हा त्यांच्याकडून घेतला जातो, ट्रेनिंग सेंटर्स उघडल्या जातात, पण तो उपेक्षितच राहिलेला आहे. त्याच्याकडे नेहमी उपेक्षा आलेली आहे, कारण तो घरापासून दूर, तो समाजापासून दूर. आणि जेव्हा तो घरी येतो तेव्हा 9 महिन्यांनी काय, आता तरी कमीत कमी फोन किंवा व्हॉट्सअपच्या फॅसिलिटीज झाल्या, त्या काळात पत्र हे 3-3 महिन्यांनी मिळत असत. तेव्हा तुम्ही लिहिलेलं पत्र त्याचा 3 महिन्यांनी काय उत्तर देणार याचा विचार कर. म्हणजे त्याची मानसिक कंडिशन कशी असते. बरं, तुम्हाला साधारणतः रस्ता जर खराब मिळाला तर तुम्हाला कसं वाटतं की 2 तास रस्ता खराब होता, तो 8-8, 9-9 महिने सतत हालत असतो. त्याला ना धड झोपता येतं, ना खाता येतं, ना पिता येतं, ना काही करता येतं. ही वस्तुस्थिती आणि वस्तुस्थितीचं वर्णन करणं क्रमप्राप्त आहे. दुसरा महत्वाचा भाग, जेव्हा तुम्ही रेफ्रिजरेटेड फूड खाता, कारण दुसरा पर्याय नाही आहे, बंदराला बोट लागल्याशिवाय तुम्हाला दुसरं अन्न ताजं मिळत नाही, तेव्हा बॉडीची इम्युन सिस्टम ही मरते. कारण त्याला त्या देशामध्ये तिथे काय परिस्थिती, तिथली भौगोलिक राजकीय परिस्थिती याच्यानुसार तुम्ही सोमालियामध्ये बघता की काय परिस्थिती आहे. आणि सोमालियाच काय, आता नायजेरियामध्ये सर्रास मारून टाकतात. मुंबईमध्ये जसं त्यांनी सांगितलं की कंपन्यांमध्ये धक्के खाणं ही वस्तुस्थिती आहे. म्हणून त्यांनी सांगितलं कोणी मिठाई आणू नका, पैसे देऊ नका, ते सगळेच्या सगळे पैसे आपण या सिस्टमसाठी वापरावे. आणि वृद्धाश्रम ही जी संकल्पना पुढे आली, ती वामप्रस्थाश्रमातल्या येणाऱ्या त्रासांना थांबवण्यासाठी त्यांचे जे सहकारी आहे जोसेफचा अर्थ असा आहे, जो सेफ आहे वो जोसेफ, नरेश बिरवाडकर, नर आणि ईश एकत्र जिथे झालं त्या ईश्वरी कार्याचं साईबाबांच्या कृपेने ते कार्य एकत्र आलं. असे नरेश प्रेम राजन, प्रेमाचंच राज्य आहे ना, शब्दामध्येच आहे, तुकोबारायांचा अभंग आहे याच्यावर. आणि सगळ्यात शेवटी गोठीवर एकर, काय गोठवायचं तर दुर्गुण गोठवायचे आणि असं काहीतरी कार्य करायचं जे सगळ्यांसाठी चांगलं असेल. तेव्हा 33,000 कर्मचारी घेऊन हा एक धागा सुखाचा आणि बाकी सगळे 100 धागे दुःखाचे दूर करायचे. आणि प्रत्येकाला याच्यानंतर मी सुयश चिंतितो आणि जास्तीत जास्त जनप्रतिनिधींनी, मंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून सीमांचं कसं आयुष्य चांगलं राहील, त्याचप्रमाणे इथे जे सरकारी अधिकारी आहे यांनाही मी विनंती केली की तुमच्याकडून जास्तीत जास्त मदत व्हावी, कोणाची पिळवणूक होऊ नये, अशीच महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आणि मी आपली रजा घेतो. नमस्कार. कॅप्टन साहेब, यानंतर मी माननीय श्री प्रकाश विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मंचावर बसलेले तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके या विभागाचे पालकमंत्री प्रकाशभाई मेहता साहेब, या विभागाचे तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आमदार, त्यांना शेठ म्हणून नावाला जातात असे भरत शेठ गोगावले, आमचे मित्र सुनील शिंदे साहेब, आणि दुसरे मित्र प्रवीण दरेकर साहेब, प्रमोद घोसाळकर साहेब, ज्याने हा कार्यक्रम घडवून आणला
या डोंगराच्या कुशीमध्ये सह्याद्रीच्या पायथ्याखाली कार्यक्रम घडवून आणला अशा आमच्या गावचे सुपुत्र नरेश बिरवाडकर साहेब, त्यांचे मित्र जोसेफ, आणखी दुसरे गोटिवले साहेब, मंचावर असलेले घोसाळकर साहेब, सर्व प्रमुख व्यक्ती, अधिकारी वर्ग, आवर्जून असलेला अधिकारी वर्ग, दिगावकर मॅडम, दीपक सावंत साहेब, महेश सागर साहेब, आणखी ते जमलेले या विभागाचे सर्व ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, महिला भगिनी, माझा मित्र माझा भाऊ अशोक शेळके यांनी मला विनंती केली, दादा आपल्या गावातला एक सुपुत्र आहे आणि त्यांनी फार मोठं कार्य इकडे केलेलं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला इकडे यायचं आहे. ॲक्च्युली माझी तब्येत बरी नव्हती, म्हणलं राजा मी थोडा आजारी आहे, घशाचा त्रास आहे, बोला तू काही कर या कार्यक्रमाला ये. आणि आज मला कळतं इथे आल्यावर हा किती कार्यक्रम चांगला आणि भव्य दिव्य आहे. अशोक शेळके तुम्ही मला इथे बोलवलं त्यावर मी तुमचा अत्यंत आभारी आहे. खरं तर ज्येष्ठ नागरिकांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असं मी मानतो. आज मी इथे जो आमदार म्हणून आहे, ही ज्येष्ठ नागरिकांची सेवा केली, ज्येष्ठ नागरिकांबरोबर बराच काल व्यतीत केला, त्यांच्यासाठी केलेले वेगवेगळे कार्यक्रम आणि त्यांनी केलेली मला मदत, त्याच्यामुळेच मी आज आमदार झालेलो आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मी देव म्हणून समजतो. पंढरीचा विठ्ठल हा त्या विटेवर उभा राहायला सुद्धा एक कारण होतं, महत्वाचं कारण होतं. पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता, आईवडिलांचे पाय चेपत होता आणि विठ्ठल रखमाई त्या दर्शनासाठी आले की आम्ही तुला दर्शन द्यायला आलेलो आहे. विठ्ठलाने सांगितलं, अरे बाबा मी पुंडलिका मी आलेलो आहे. त्याने वीट बाजूला एक वीट होती, ती वीट फेकली, बोले देवा याच्यावर उभा राहा, मी माझ्या आईवडिलांचे पाय दाबतोय. तो पाय दाबत असताना बराच उशीर गेला, रखमाई कंटाळली आणि बोलले तू तुझा भक्त बाबा बघून घे, मी काय एवढा उशीरची वाट बघू शकत नाही, तुझ्या एका भक्तासाठी एवढा उशीर मी उभी राहू शकत नाही, मी निघून जाते. आणि विठ्ठल मात्र तिथेच उभा राहिला. जर जो माणूस आई वडिलांची सेवा करतो त्याला जर देव भेटायला येतो तर मग याच्यापेक्षा देवाचं रूप आणखी कुठे दिसणार आहे आपल्याला. म्हणून मी सांगतो आई वडील हे खरे देव आहेत. आज जग थोडंसं बदललेलं आहे, मुलं शिकतायत. पूर्वी आई वडिलांना विचारल्याशिवाय किती मोठा मुलगा झाला तरी काही करायचं नाही, पण आज थोडंसं जग बदललेलं आहे. मुलं शिकतायत, उच्च पदव्या घेत आहेत, काही लोक तर बाहेरगावी जातात, त्यामुळे आई वडील एकटे पडतात. आज आमच्या विभागात मी मुंबईमध्ये फार वेगळी परिस्थिती आहे. एका फ्लॅटमध्ये आई वडील फक्त दोघे राहत असतात. मुलगा अमेरिकेला आहे, कुठे सौदीला आहे, कुठे दुबईला आहे, कुठे काय आहे, तिकडून फक्त पैसे पाठवतो. आणि नुसत्या पैशावर जर जीवन चालवायचं असतं, आई वडिलांनी पण भरपूर पैसे कमवलेले असतात. आज परिस्थिती अशी आहे की त्या आई वडिलांना बघण्यासाठी पोहोचतो, त्यांना देवदर्शनाला जायचं असलं तरी सुद्धा कोणी बरोबर नसतो. मला आठवतं एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो. जेव्हा मी काही ज्येष्ठ नागरिकांना शिर्डी दर्शनाला घेऊन गेलो होतो, तर त्यांच्याबरोबर जेवत होतो आणि तेवढ्यात एका मुलग्याचा फोन आला. तो डॉक्टर आहे, अमेरिकेला डॉक्टर होता. आणि तो आपल्या वडिलांशी बोलत होता, त्या प्रकाश सुरेला थँक्स सांगा की मी तरी माझ्या आई वडिलांना घेऊन देवदर्शनाला घेऊन गेलो नाही, पण तो घेऊन गेला. म्हणजे पैसे असताना सुद्धा आपल्या आई वडिलांची ते सेवा करू शकत नाही, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे की आई वडील नकोशे होतात. जो आई वडील आयुष्यभर कमाईचा हिस्सा आपल्या मुलाला देतात स्वतःसाठी. फक्त अशी जगात दोनच व्यक्ती आहेत ज्या आईने वडील ती मुलासाठी सर्वस्व आपलं अर्पण करते, स्वतःसाठी काही शिल्लक ठेवत नाही. स्वतः दिवस रास्त कष्ट करून स्वतः चप्पल घालतील, पण वडाला पोरग्याला मात्र चांगले शूज घातल्याशिवाय राहणार नाही, चांगले कपडे दिल्याशिवाय राहणार नाहीत. मुलग्याने चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि मुलगी असेल तर तिचे जास्तीत जास्त वडील लाड करायचा प्रयत्न करतो. पण हीच मुलं मोठी झाल्यानंतर आई वडिलांना कुठेतरी विसरायचा प्रयत्न करतात. काही लोकांची इच्छा नसते तरुणांची, पण काही लोकांची छोटी घरं असतात, लग्न होतात, मुलं होतात आणि आई वडील रिटायरमेंट असतात. आई वडिलांकडे काही पैसे नसतात. एखाद्या चष्म्याचं एखाद्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं असलं तरी त्याला तेवढे पैसे तो आणू शकत नाहीत. अशा वेळेला आई वडिलांना कुठेतरी दुर्लक्षित केलं जातं आणि काही श्रीमंत असून सुद्धा त्याच्याकडे बघत नाहीत. मग ह्या श्रीमंतांच्या आई वडिलांसाठी किंवा अशा दुर्लक्षित आई वडिलांसाठी कुठेतरी काहीतरी एक ठिकाण राहण्याचं ठिकाण असलं पाहिजे, त्यांच्यासाठी चांगलं असावं. म्हणून ह्याची संकल्पना चांगली आमच्या मित्रांनी मांडली आणि ह्या खेड्यामध्ये हे एक चांगलं अद्यावत असं घरकुल बांधलं. त्याबद्दल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या हव्या. मन मोठं असावं लागतं, कारण त्यांचं मन मोठं आहे. समुद्राच्या लाटाशी खेळत असताना, झुंज देत असताना
समुद्रामध्ये आपलं जीवन व्यतीत करत असताना त्यांना कळतं आई वडिलांचं दुःख काय आहे ते. म्हणून त्याने एक सुंदरसं घरकुल इथं बांधलं. आणि मला खात्री आहे, मला आता गोगावले साहेब बोलले प्रकाश 2 मिनिटात आटप म्हणून 2 मिनिटातच आटपतो. मला खात्री आहे इथे येणाऱ्या सर्वांना आपण आपल्या घरामध्ये राहिल्याचा निश्चितपणे भास होईल. कुणाला असं फरक वाटणार नाही. पण मी अधिकारी वर्गाला सांगतो, अशी जी काही घरकुलं बांधली जातात, अशी जी काही वृद्धाश्रम बांधली जातात, याच्यामध्ये कमवायचा कुठेही उद्दिष्ट कुणाचाही कधीही नसतो. याच्यामध्ये फक्त घालायचंच असतं, द्यायचंच असतं. आणि हे काम बिरवाडकर आणि त्यांच्या कंपनीने केलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. मी अधिकारी वर्गाला सांगतो, जेवढी काही त्यांना मदत लागेल तेवढी मदत तुम्ही न विसरता करा. कारण आपण सुद्धा कधीतरी म्हातारे होणार आहोत आणि आपली पाळी इथपर्यंत येऊ नये म्हणून अशी वृद्धाश्रम आहेत, त्यांना मदत करणं तुमचं आमचं सर्व नेत्यांचं कर्तव्य आहे. म्हणून प्रकाशभाई मेहतांना मी विनंती करेन, आपल्याकडे वेगवेगळ्या योजना आहेत, त्याच्या माध्यमातून त्यांना जर काय देता आलं, आपण राजाकडे प्रजेने काहीतरी मागितलं पाहिजे. म्हणून मी विनंती करतो, जे काय देता येईल तेवढं साहेब तुमच्याकडून द्या. मी नवीन आमदार आहे, मला त्यातलं तेवढं नॉलेज नाही आहे. आपण 2दा 3दा 3ऱ्या टर्मच्या त्यात आपण पालकमंत्री आमच्यात. म्हणून याच्यासाठी काय करता आलं आणि आमच्या ह्या विभागासाठी साहेब तुम्ही जरी गुजराती असलात तरी अस्सल कोकणातले वाटतं आणि मराठी पण तुम्ही तेवढी चांगली बोलता. आणि साहेब आता बोलले मला तुमचा रश्या शो जमतच नाही. साहेब सुकट भाकरी आमची खाता का कधी. तर साहेब सर्वात तिकडचा एक महत्वाचा प्रश्न आहे. आम्ही मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त दौऱ्यावर गेलो होतो, तिथे मी बघितलेलं आहे की तिथे ज्या जमिनी अधिग्रहण केल्या जातात, शासन ज्या जमिनी घेतोय त्यांचे 40-40 लाख रुपये दिले जातात आणि आमच्या इकडे फक्त 18 लाख रुपये दिले जात आहे. साहेब याच्यावर पण काहीतरी आपल्याला विचार करावा लागेल. आपण मुंबईपासून फार जवळ आहोत. एकदा आमच्या जमिनी गेल्या आमच्या गोरगरिबांच्या, तर परत आम्हाला दुसरी जमीन मिळणार पण नाही आणि घ्यायची आमची मराठी माणसाची दुसरी ताकद सुद्धा नाही आहे. साहेब म्हणून या जमिनीचा चांगला भाव मिळाला पाहिजे असं मी इथे बसलेल्या सर्व आमदारांना विनंती करतोय. आणि साहेब आपण पालकमंत्री, आपण जर लक्ष दिलं तर निश्चित त्याचा आमच्या ह्या गोरगरीब जनतेला निश्चित फायदा होईल. दुसरा साहेब महत्वाचा प्रश्न, आपण आता रेग्युलर इथे येत आहे, रस्त्याची अवस्था किती वाईट झाली तुम्ही बघताय. या रस्त्यासाठी सुद्धा फार चांगला रस्ता लवकर व्हावा की इथून सुद्धा आमची सुद्धा लोक गावाला 1-2 तासामध्ये जाऊन मुंबईला जाऊन परत येतील. असाच रस्त्याच्या बाबतीत विचारधारणा लवकर व्हावी अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आपण सर्वजण इथं भारी संख्येने आलात. बिरवाडकर साहेब आणि तुमच्या सर्व मंडळीचं हार्दिक अभिनंदन करतो. आपण एक चांगलं या गावामध्ये सुपुत्र इथे जन्माला आणि या गावासाठी आपण एवढं चांगलं काम केलेलं आहे, तर तुमचं हार्दिक अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आपले स्थानिक आमदार माननीय श्री भरतशेठ गोगावले हे आपले मनोगत व्यक्त करतील. श्रद्धा आणि सबुरी ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते शिर्डीचे साईबाबा यांचे चरणतमस्तक होतोय. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा जन्मदिवस शासकीय नियमाप्रमाणे आज साजरा केला जातोय. बाकी तिथीप्रमाणे 8 मार्चला आणि अशा या महान युगपुरुषाचा आजचा हा जन्मदिवस त्या राजे शिवछत्रपती महाराजांच्या चरणतमस्तक होतोय. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि मराठी मनाचे मानवबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे पवित्र स्मृतीला वंदन करतोय. आज या शांतिनिवास वृद्धाश्रम आणि या संकुलनाचं आज उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते आत्ता संपन्न झालं ते आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे अत्यंत जवळचे स्नेही आदरणीय प्रकाशभाई मेहता. आताच ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं ते या तालुक्याचे सुपुत्र मुंबई स्थित आमदार आमचे सहकारी मित्र प्रकाशदादा सुर्वे. आता ज्यांचं आगमन झालं ते वरळीचे एक डॅशिंग आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सुनील भाऊ शिंदे. माजी आमदार सन्माननीय प्रवीणजी दरेकर, आमचे माजी जिल्हा प्रमुख आणि आमच्या शिवसेनेचे सल्लागार सन्माननीय प्रमोद शेठ घोसाळकर. त्याचप्रमाणे आमच्या प्रांत अधिकारी दिगावकर मॅडम, आमचे रोयाचे सबडे उपो सन्माननीय सावंत साहेब, आमचे एक डॅशिंग तहसीलदार म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं ते महेशजी सागर. त्याचप्रमाणे आमच्या खासदार सावंत साहेबांचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून ज्यांना पाठवलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचा
नाना आणि खास करून त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे की ज्यांच्या संकल्पनेतून हे संकुलन इथं उभं राहिलेलं आहे ते या वृद्धाश्रमचे सर्व असणारे सन्मान्य नरेशजी बिरवाडकर, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित मोठ्या संख्येने या परिसरातील आलेले सर्व मान्यवर मंडळी आणि खास करून मुंबईवरून आलेले सर्व मान्यवर मंडळी. फार वेळ घेणार नाही, त्याचं कारण असं आहे पालकमंत्र्यांना महाडला जायचं आणि महाडवरून परत 11 वाजता बरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची मीटिंग आहे आणि त्यासाठी आम्ही फार वेळ घेणार नाही आहे. काय आलं गीते साहेब आले नाही काय? तर आज हा कार्यक्रम संपन्न होत असताना बिरवाडकर साहेब तुम्हाला धन्यवाद या गोष्टीसाठी देतो की किती वेळापासून हे बांधकाम करत होतं तर आम्हाला कधी आतमध्ये बोलवलं नाही. बोलवलं ते आज नेमकं बोलवलं की नेमका चमत्कार आम्ही काय केलाय तो पाहण्यासाठी. म्हणून तुम्हाला मतदारसंघाच्या वतीने मनपूर्वक तुमचं हार्दिक अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. बऱ्याचशा अशा लोकांना वाटतंय आता काय आहे, वेगवेगळे विचार होऊ शकतात. सांगायला गेलो तर बरंचसं आहे, पण आत्ता नाही आम्ही जास्त सांगू शकत. प्रकाशभाई बाकीचं सांगतील. ठीक आहे, प्रत्येक आई वडिलाला वाटतं की माझा मुलगा मोठा व्हावा, चांगला व्हावा, सुखी राहावा, संपन्न राहावा. तो आपल्या कुलस्वामिनीला, आपल्या गाव पांढरीला, आपल्या प्रत्येक ईश्वराला साकडं घालत असतो. हजारो कोसो दूर असला तरी ते त्यांचं साकडं तिथं पोचत असतं. त्याच्या भावना वेगळ्या असतात. त्याला अप्सरासारखी पत्नी मिळाल्यानंतर मग आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं हे काही लोक विसरतात आणि मग त्यांना वाट धरावी लागते. ती बिरवाडकर साहेब आपण बांधलेल्या अशा रुद्राश्रमात सारख्यांसाठी. तुम्ही माझे सांगितलं मला 1-2 गोष्टी की कामगारांसाठी आम्ही फ्री ठेवलेलं आहे आणि इतर लोकांसाठी काय नॉमिनल शुल्क ठेवून हे केलेलं आहे. स्वखुशीने येणाऱ्यांसाठी तुम्ही असू द्या, पण काही लोक आपल्या आई वडिलांना केवळ आपल्या पत्नीच्या खातर जे काय पाठवतात ते आम्हाला दुःख होतं. ते होऊ नये ही एक आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तरी असो, यामध्ये जे येणारे आहेत त्यांची सुखसुविधा अत्यंत चांगल्या प्रकारे केली जाईल आणि ती करत असताना नेहमी इथं जाणं येणं होत असतं आमचं. कारण ह्या मतदारसंघातला हा रस्ता आहे आमचा, मधला शॉर्टकट आहे माणगावला तिथून निघायला, परत इकडं निजामपूरला निघायला. त्यासाठी येता जाताना आम्ही कधीतरी पाहू शकतो, लक्ष ठेवू शकतो. लागणारं जे सहकार्य आहे की तुम्हाला पालकमंत्री आमचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे काय असेल ते आम्ही जे काय आले आता आम्हाला सगळ्या आमदारांना खासदारांना एवढं बोलवलेत. विच्छा काय ते अजून काही प्रकट केली नाही, मागणी काही केलेली नाही. तसे तुम्ही भारदस्त दिसता असं आम्हाला वाटतंय. कोट सुटबुटवाले सगळे मोठी मंडळी तुम्ही इथं बोलवलेले आहेत, चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला आम्ही धन्यवाद या गोष्टीसाठी सांगतो. चांगल्यासाठी काय वाटेल ते त्यासाठी आम्ही मागं कोणी पडणार नाहीये तेही तुम्हाला सांगतो. आणि या मतदारसंघामध्ये एक चांगलं काम, चांगली वास्तू जी उभी राहिलेली आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मंडळीला मनापासून धन्यवाद देतो आणि बिरवाडकर तुमच्या पुढील कार्याला सुचिंतितो. माझ्या 2 शब्दाला पूर्ण राम देतो कारण आम्हाला महाडला जायचं. आमच्या महाडच्या वीरेश्वर महाराजांचा छबिना चालू आहे आणि पालकमंत्र्यांनी तिथं वेळ दिलेली आहे. थोड्या वेळामध्ये आपले आदरणीय मंत्री महोदय दिल्ली खासदार गीते साहेब यांचं इथं आगमन होणार आहे. पण त्यांना जाऊन आज शिवजयंतीचा कार्यक्रम असल्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला माणगावला कार्यक्रमाला यायचं आहे की शिवाजी महाराजांनी नेमकं काय केलं आमच्यासाठी ते तर आमच्या तरुण पिढीला सांगणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी आज कमी वेळ घेतलेला आहे आणि आम्हाला माणगावला थोडासा वेळ द्यायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. यानंतर आपल्याला मार्गदर्शन त्याचबरोबर या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र शासन गृहनिर्माण कामगार खाणमंत्री आणि त्याचबरोबर आपले जिव्हाळ्याचे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार प्रकाशजी मेहता साहेब यांना विनंती करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना कोटी कोटी वंदन करून आजच्या या ऑफशोर अँड होमस्टेड सिमेंट्स वेलफेअर ट्रस्ट यांचा शांतिनिवास वृद्धाश्रम आणि श्रीशाई मंदिर याचा आजचा प्रकट कार्यक्रमामध्ये आपण सगळे एकत्र आलोय. मी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल माझे मित्र नरेश बिरवाडकर यांना मनापासून त्यांना अभिनंदन देतो की त्यांनी इतकं चांगलं एक कार्य इथे उभं केलंय.
आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले, आमदार राजन साळवी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार सुनील शिंदे, आमचे सहयोगी माजी आमदार प्रवीण दरेकर, बीबी सिन्हा साहेब, अरुण कुमार गुप्ता साहेब, कोसाळकर, मंचावर उपस्थित अन्य मान्यवर, शासनाचे सर्व अधिकारी आणि उपस्थित या परिसरातील बंधू भगिनी मातांनो, वृद्धाश्रम असावे की नसावे हा नेहमीच मनामध्ये द्वंद्व असते. त्यामुळे इथे येत असताना मनात असा प्रश्न आला की आपण वृद्धाश्रम पेक्षा इथे आल्यावर पहिलं फोटो पाहिलं होतं सिनियर सिटीजन रिसोर्ट असं काहीतरी नाव त्याला दिलं पाहिजे. अशा प्रकारचं सुंदर असा रायगडचा कुशीत निर्माण केलेला भाग आहे. 95 मध्ये जेव्हा या महाराष्ट्रात शिवशाही आली आणि 40 कलमी कार्यक्रम माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात जे स्वीकारले, त्यात प्रत्येक जिल्ह्यात एक सिनियर सिटीजन साठी एक चांगली सुविधा निर्माण व्हावी असा संकल्प केला आणि आम्ही ते पूर्णही केलं. आता आमचे मित्र प्रकाश सुर्वेंनी सांगताना सांगितलं की निश्चितपणानं आपण अशा प्रकारचा वृद्धाश्रम या सिनियर सिटीजन साठी असलेलं जे काही वास्तू आहेत किंवा जी सुविधा निर्माण केलेली आहे समाजाच्या लोकांनी, त्यांना मदत कशी करता येईल आपण त्यासाठी त्यावेळेस जो नियम केला होता आणि सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे शासनाच्या माध्यमाने जे NGO संस्था पुढे आली, आपण जागा दिली, बांधकाम करून दिलं आणि दर महिना प्रति एक सिनियर सिटीजनच्या मागे आपण काहीतरी आर्थिक मदत त्यांना देत होतो. ती 99 मध्ये बंद झाली. म्हणजे आपलं सरकार गेल्यावर पुढच्या सरकारने ते बंद केले. असो, आपलं या सरकार आल्यानंतर आपण मागच्या वेळेस जे जी योजना केली त्या योजनामधला त्या काळात आपण जी सुविधा पुरवल्या त्या सगळ्या योजनांना परत आज स्टेटस त्यांचा बघून त्या सगळ्या योजनांना मदत कशी करता येईल अशा प्रकारची भूमिका शासनाने घेतलेली आहे. आणि निश्चितच ते फक्त शासनाने बनवलेले असलेले तेच नाही, तर आमच्या बिरवाडकरांनी बनवलेल्या अशा प्रकारचे जे सिनियर सिटीजन होम्स आहेत त्याला सुद्धा काही ना काही निश्चित पद्धतीनं आर्थिक सहाय्य मिळावी. कारण वृद्धाश्रम हा कल्पना हा समाजाचा विकृतीचा एक भाग आहे. आणि कधी कधी मला असं वाटतं की असा अपवादात्मक पात्र सोडून सिनियर सिटीजन स्वतःच्या स्वभावाने स्वाभिमानाने मुक्तपणाने राहू शकतो म्हणून आपण सिनियर सिटीजन रिसोर्टचा निर्माण करतो की त्याला मनात येईल या पद्धतीने तो राहू शकतो. यासाठी त्यांनी आनंदानं इथं यावं आणि आनंद लुटावं. काय अपवादात्मक पात्र जे असतील तो एक दुर्भाग्याचा भाग आहे, तो आपल्या संस्कृतीला धरून नाहीये. पण जसं एखादा मुलगा आईवडिलांचा ऋण विसरून त्यांना जागा नाही म्हणून कुठेतरी वृद्धाश्रम मध्ये जाऊन सोडून येतो आणि मग काहीतरी प्रत्येक महिन्याला त्या वृद्धाश्रमला त्याचे पैसे देतो, असे काही कुटुंब मी फार जवळून पाहिले. पण यापेक्षा मी असे अनेक तरुण पाहिले की त्याचा जन्म झाल्यानंतर त्याला तेव्हा समज आली तेव्हा त्याचे आई वडील गेले होते आणि म्हणून असे जे तरुण आहेत, असे जे लोक आहेत ते असे सिनियर सिटीजन होम्स शोधतायत.
आणि मग तिथे गपचूप देणगी देतात आणि महिन्यात एकदा 2 दिवस येऊन राहतात आणि तेथील आई वडिलांना आई वडील समजून त्याची सेवा करतात. असेही एक नवीन संस्कृतीचे युवक आज आपल्या राज्यामध्ये या देशामध्ये आहे. आणि ही भावना आपण अधिक जर जोपासली तर निश्चितपणानं आपला जो मूळ कल्चर आहे, आपली मूळ संस्कृती आहे, या मूळ संस्कृतीचं जपण्याचं काम या शांतिनिवास होम सारख्या माध्यमांनी बिरवाडकर आपण सगळे करू. असे अनेक तरुण आहेत की ज्यांच्याकडे आई वडील नाही आणि निश्चितपणानं या रायगडच्या कुशीमध्ये भव्य दिव्य अशा प्रकारचं म्हणजे मी 4-5 महिन्यापूर्वीच पडग्याला एक मातोश्री वृद्धाश्रम आहे. आपण त्यावेळेस शासनाच्या माध्यमाने ते बांधलं होतं आणि तिथे आता तिथले काही लोकांना संचालन म्हणून दिलं. फार सुंदर आहे. तिथे गेल्यावर त्या सर्व सिनियर सिटीजन्स इतक्या आनंदात होते आणि इतकं त्यांच्या मनामध्ये प्रेम होतं की मी त्यांच्याबरोबर 3-4 तास तिथे थांबल्यानंतर मला असं वाटलं याच्यातलं कोणी मुलांनी सोडलेलं किंवा दुखी होऊन इथे आलेले नाहीत, पण इथं त्यांच्या जीवनामध्ये 60 नंतर 70 नंतर त्यांना ज्या पद्धतीनं जगायचं आहे त्या पद्धतीने जगण्याची मुभा इथं आहे म्हणून ते लोक इथे स्वतंत्रपणे राहायला आलेले आहेत. आणि आपण पण असंच समजू की आपल्याकडे इथे येणारे आहेत ते जरी कोणी त्यांना सोडले असतील पण आपण एक प्रेमाचं वातावरण असं निर्माण करू की त्यांना ज्या परिस्थितीमधून ते आले त्याच्याऐवजी इथे आल्यानंतर त्याला असं वाटलं पाहिजे की त्यापेक्षा मला इथे अधिक मला आपुलकीचं वातावरण, आई वडिलांच्या सन्मानाची वागणूक आम्हाला इथे शांतिनिवासमध्ये मिळतं. मला निश्चित वाटतं बिरवाडकर तुमची टीम बघून तुमचे सगळे कार्यकर्ता बघून मला असं वाटतं की निश्चितपणे या पद्धतीचं इथे वातावरण निर्माण होईल की आपल्यासारखा सिनियर सिटीजन्स होम ची कल्पना आपण अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ. आपण मी अभिनंदन करतो आणि जसं भरत शेट्टी सांगितलं तसं अशा कामाला कधीही कुठल्याही प्रकारची अडचण शासकीय आर्थिक सामाजिक कधीच बिरवाडकर पडणार नाही. तुम्ही काय साहस केलाय, कशा पद्धतीने केलाय, तुमच्या युनियनची मानसिकता आणि त्याबद्दल आपण त्यावेळेस जेव्हा आपण मुंबईत आमंत्रण देण्यास आले होते तेव्हा मी सगळंच ऐकलं. विस्तृत रूपानं पूर्ण अहवाल त्यांनी आम्ही चर्चा केली आणि या कार्यक्रमामध्ये येण्याचं आयोजन झालं. मी असं मानतो की हे मंत्री आमदार हे पद आहे ठीक आहे, अशा भूमीत अशा कार्यक्रमात येण्याचे योग त्यांचे येतात की ज्याच्या जीवनाचा पुण्यकाळाचा उदयला सुरुवात झालेली असेल तरच ते येऊ शकतात. असा एक सुंदर सेवेच्या कार्याचा उद्घाटन करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळाला. आम्ही समजतो की आमचं पण कुठेतरी पुण्यकाळाचा उदय आहे म्हणून आमच्या हाताने असं सेवेचे कार्यचा शुभारंभ होतोय. याच्या पायात याच्या मुळात बिरवाडकर तुम्ही आणि असंख्य कार्यकर्ते, असंख्य सहयोगी, असंख्य समाज, या गावचे लोक, आजूबाजूचे लोक, तालुक्यातली लोक हे सगळे आपल्या बरोबर असतील. पण आम्हाला आज जे भाग्य मिळालं त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनापासून आपलं अभिनंदन करतो, नमस्कार करतो आणि इथे बसलेले सगळे वडीलधारी यांना माझे वंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मेहता साहेब. कृपया प्रेक्षकांनी कृपया उठू नये. यानंतर गीते साहेबांचं आगमन होणार आहे. उद्घाटन हुआ है
इस पर मैं नरेश भाई को भारतीय जहाजरानी निगम की तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। मैं नरेश भाई को यह भी आश्वासन देता हूं कि जैसे जहाजरानी निगम का सहयोग FSUI से चलता आया है, भविष्य में भी चलता रहेगा। मेरी हार्दिक इच्छा है कि ऐसे ही परोपकारी काम नरेश भाई करते रहें और हम सदा उनके साथ रहेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर मी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कर्मचारी कारभार सांभाळणारे संचालक कॅप्टन BB सिन्हा यांनाही विनंती करतो की आपण आपलं मनोदय व्यक्त करावं। यहाँ उपस्थित सारे महानुभाव भाइयों और बहनों, आज इस शिव जयंती के अवसर पर मेरी तरफ से और जहाजरानी निगम की तरफ से आपको हार्दिक अभिनंदन। श्री नरेश जी ने आज जो ये काम किया है, ये समाज सेवा के लिए इतना बड़ा इन्होंने जो वृद्धा आश्रम का निर्माण किया है, ये बहुत ही सराहनीय है। और हमारी तरफ से, मेरी खुद की तरफ से और जहाजरानी निगम की तरफ से उनको बहुत बधाई और आशा है कि भविष्य में भी वो ऐसे ही अच्छे काम करते रहेंगे समाज के लिए और हमारे सीमेन के लिए। इन शब्दों के साथ आपका बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद। नरेश प्रभाकर जी का एक बार फिर से हार्दिक अभिनंदन। धन्यवाद सिन्हा साहब। यानंतर मुंबई स्थित वरळी मतदार संघातील माननीय आमदार श्री सुनील शिंदे साहेब यांना मी विनंती करतोय की आपणही आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त करावं। वृद्धाश्रम एका चांगल्या संकल्पनेच्या उद्घाटन प्रसंगी मला या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं। मी सन्माननीय नरेश बिरवाडकर आणि मंगेश या दोघांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, नरेश बिरवाडकर, मंगेश बिरवाडकर यांचे सर्व मित्रमंडळी, त्यांच्या युनियनचे सर्व सन्माननीय सभासद, बंधू आणि भगिनी, शेवटी एक सामाजिक जाणीव आहे, सामाजिक बांधिलकी आहे। ज्या भूमीत मी जन्म घेतला, ज्या भूमीमध्ये मी वाढलो, शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरी धंद्याच्या निमित्ताने माझ्या मराठी माणसाची कर्मभूमी असलेल्या मुंबईमध्ये मी जातो, त्या ठिकाणी स्वतःच्या मेहनतीनं अनुकूल परिस्थिती सगळ्याच बाबतीत, मग सांसारिक, आर्थिक, या सगळ्या बाबतीमध्ये सातत्याने संघर्ष करून या मुंबईमध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व तयार करायचं, या मुंबईमध्ये स्वतःची एक आर्थिक सुबत्ता तयार करायची, एक सामाजिक ताकद निर्माण करायची, आणि मग असं कुठेतरी एक सामाजिक जाणीव ठेवून मागे वळून बघायचं की ज्या माझ्या गावच्या भूमीतनं मी इथपर्यंत आलो, सगळ्या दृष्टीने मला सुबत्ता प्राप्त झाली। अशा वेळेला कुठेतरी माझ्या हातून सत्कार्य घडलं पाहिजे, माझ्या हातून सत्कर्म घडलं पाहिजे, आणि मग आज या वृद्धाश्रमाची कल्पना या ठिकाणी साकारली आणि प्रत्यक्षात या ठिकाणी उतरवली। खरं म्हणजे बिरवाडकर कुटुंबियांचं आनंद करावं, कौतुक करावं तेवढं थोडं आहे,
वृद्धाश्रम ही कल्पना मनाला पसंत पडेल की नाही हा शेवटी वादग्रस्त मुद्दा आहे. परंतु आदरणीय पालकमंत्र्यांनी ही संकल्पना या ठिकाणी अतिशय चांगल्या तऱ्हेने विशद केली. एक पिढी आहे की जी स्वतःच्या आई वडिलांना सोडून परदेशात जाते, त्याच्यातलीच दुसरा वर्ग आहे जो म्हणतो की माझे आई वडील नाही आहेत तर मला कुठेतरी वृद्धाश्रमामध्ये जाऊन आई वडिलांसारख्या भासणाऱ्या माझ्या त्या देवदूतांची मला सेवा केली पाहिजे. अशा द्विधा मनस्थितीत आपण असताना सुद्धा शेवटी वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे. आज कितीतरी आई वडिलांना असं वाटू लागलंय की आता माझ्या उतार वयामध्ये मी माझ्या मुलांना भार का व्हावं, मी माझ्या मुलांना त्रास का द्यावा, माझ्या उतार वयामध्ये मला कुठेतरी स्वातंत्र्य पाहिजे. स्वातंत्र्य कसलं पाहिजे तर ते मानसिक पाहिजे, ते नैसर्गिक पाहिजे. मग निसर्गाच्या सानिध्यात मला कुठेतरी गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे, निसर्गाचा आस्वाद घेतला पाहिजे. विशेष करून मुंबई सारख्या शहरामध्ये 10x10च्या घरामध्ये किंवा त्यापेक्षाही चांगलं तर एखाद्या 2 BHK फ्लॅट मध्ये शेवटी 2 घराच्या त्या सिमेंटच्या भिंतीमध्ये आम्ही कोंडलेले असतो. घराच्या खाली उतरायचं तर गाड्यांचा कर्णकर्कश आवाज, मुंबईतली ती गर्दी आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी उतार वयामध्ये ह्या सगळ्या आमच्या आई वडिलांच्या मनाचा कोंडमारा होत असतो. त्यांना कुठेतरी मोकळीक पाहिजे असते. ह्या सगळ्या भावना या पाठीमागे आहेत. वृद्धाश्रम केवळ अशा भावनेचा नाही की माझे आई वडील आता मला डोईजड झाले, त्यांना कुठेतरी व्यवस्था करतो, ही भावना, ही एकच भावना त्यामागे नाही. ही कदाचित भावना ही त्या व्यक्तिमत्वावरती अवलंबून असते. परंतु त्यामागची व्यापक भूमिका ही आहे की उतार वयामध्ये जी कुठेतरी खंगलेली मन आहेत, जी उतार वयामध्ये कमजोर झालेली मन आहे, त्या मनाला उभारी देण्याचं काम हे वृद्धाश्रमाच्या माध्यमातून होत असते. आणि म्हणूनच शिवसेना प्रमुखांच्या प्रयत्नाने त्यात खोपोलीमध्ये सगळ्यात चांगलं मोठं वृद्धाश्रम त्या ठिकाणी निर्माण झालं आणि युती शासनाने वृद्धाश्रम या संकल्पनेला व्यापक रूप दिलं. फार मोठ्या प्रमाणावरती या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वृद्धाश्रम उभारली गेली. त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये ज्यांना जिथे शक्य झालं तिथे जाऊन त्यांनी आपापलं त्या आमच्या वृद्ध आई वडिलांनी स्वतःचा आनंद त्या ठिकाणी व्यतीत केला. आणि म्हणून आज या शांतिनिवास वृद्धाश्रमाला विशेष महत्व आहे. केवळ वृद्धाश्रम बांधायचं म्हणून बांधलेलं नाही, तर इकडची नैसर्गिकता जोपासलेली आहे, इकडची एकंदर सामाजिक जाणीव जोपासलेली आहे. इथे येणाऱ्या आमच्या प्रत्येक वृद्ध आई वडिलांना असं वाटलं पाहिजे की मी केवळ टाकाऊ वस्तू म्हणून मला इथे आणलेलं नाही, तर इकडच्या प्रत्येक वस्तूचा, इकडच्या प्रत्येक गोष्टीचा या ठिकाणी मला आस्वाद घेतला पाहिजे. इकडची मोकळी जागा असेल त्या निमित्ताने मोकळा श्वास घेता आला पाहिजे. आणि इकडे देखरेखीच्या माध्यमातून आई वडिलांना मिळणारा आनंद असेल, मग इकडचा स्टाफ असेल, या सगळ्या गोष्टीची आता यथायोग्य काळजी आमच्या बिरवाडकर कुटुंबियांनी घेतलेली आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खास करून धन्यवाद देतो. मला सुद्धा या ठिकाणी येताना मी मनामध्ये हा कुठेतरी घोळ सुरू होता की नेमकं वृद्धाश्रम म्हणजे त्याने कसं साकारलं असेल, काय केलं असेल, कशा पद्धतीने त्याची पुढची वाटचाल असेल. परंतु बिरवाडकर हे कुटुंबीय, त्यांची वाटचाल याच्याबद्दल मला अतिशय चांगली माहिती असल्यामुळे त्यांच्याकडून होणारं काम हे सत्कर्म आहे आणि या सत्कर्माबद्दल परमेश्वराने त्यांना सातत्याने चांगले आशीर्वाद दिले याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा मी त्यांचे या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. त्यांनी केलेल्या कार्याला या ठिकाणी दाद देतो आणि मला या ठिकाणी बोलवून या सत्कर्मात सहभागी होण्याचं भाग्य आपण मला प्राप्त करून दिलात, त्याबद्दल आपले मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अवघड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम माननीय गीते साहेब यांना मी आता विनंती करतोय की आपण ऑफशोर आणि होम ट्रेड सिमेंट्स वेलफेअर ट्रस्टच्या वेबसाईटचं आपण उद्घाटन करावं. गीते साहेब हे आपल्या ऑफशोर अँड होम ट्रेड सिमेंट्स वेलफेअर ट्रस्ट वेबसाईटचं उद्घाटन करत आहेत. उपस्थित मान्यवर, त्याचप्रमाणे उपस्थित ग्रामस्थ आणि इतर मंडळी यांना या वेबसाईटवरती
पूर्णपणे या शांतिनिवास वृद्धाश्रमाची संपूर्ण माहिती यावरती आपल्याला उपलब्ध होणार आहे, याची कृपया आपण नोंद घ्यावी. आनंद गीते साहेब यांना मी विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. शांतिनिवास वृद्धाश्रम या वृद्धाश्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले या संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री बिरवाडकर, माझे सहकारी आणि मुंबईचे सन्माननीय आमदार सुनील शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवी मुंडे, माझे सहकारी ज्ञानदेव पवार, राजू साबळे, अनिल नवगुणे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या प्रांताधिकारी, तहसीलदार, शासकीय सर्व अधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, 4:30 वाजताची वेळ होती. मलाही 4:30च आमंत्रण दिलं होतं, परंतु माझे पूर्वनियोजित कार्यक्रम दापोली तालुक्यात असल्यामुळे मी आयोजकांना याची पूर्ण कल्पना दिली होती की 4:30 वाजता मी या वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाकरता येऊ शकणार नाही, परंतु दापोलीचे कार्यक्रम आटपल्यानंतर 6-6:30 वाजेपर्यंत मी येण्याचा प्रयत्न करीन. कारण इथून दापोली हा 2 तासाचा प्रवास आहे. यायला उशीर झाला, त्या दरम्यान उद्घाटनाचा रितसर सोहळा इथं पार पडलेला आहे. पालकमंत्री येऊन गेलेले आहेत. खरं म्हणजे वृद्धाश्रम ही संकल्पना मनाला वेदना देणारी आहे. मी संतुष्ट नाही आहे बिरवाडकर, एवढ्याकरता ही वेदना देणारी आहे की जन्मदात्यांना वृद्धाश्रमात यावं लागतं, यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. पण दुर्दैवानं आता ही काळाची गरजही झालेली आहे. म्हणजे ज्यांच्यामुळे आपण जग बघतो त्यांना वृद्धाश्रमात यावं लागतं. पण दुर्दैवानं आता ही गरज झालेली आहे आणि ही गरज झाल्यामुळे सरकार सुद्धा वृद्धाश्रमांना प्रोत्साहन देतं, वृद्धाश्रम काढायला सहकार्य करतं. खाजगी संस्था सुद्धा आता वृद्धाश्रम काढतायत. त्यापैकी आपली एक संस्था आहे ज्या संस्थेने हा वृद्धाश्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. अतिशय चांगल्या निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हा वृद्धाश्रम आहे. बिरवाडकरांकडून मी माहिती घेतली. ते म्हणाले की सारे जे सिमेंट्स आहेत, कारण मी प्रमोद शेरेला इथं पाहिलं रिटर्न, प्रमोद शेरे आमचा रत्नागिरीचा, त्याचा या ट्रस्टशी संबंध काय, त्यामुळे आमचा तो सिमेंट आहे पूर्वीचा. आणि म्हणून सिमेंट्स करता जर कोणी रिटायर्ड असतील, त्यांना या वृद्धाश्रमात यायचं असेल तर त्यांच्याकरता विनामूल्य आहे. आणि त्या व्यतिरिक्त कुणालाही या वृद्धाश्रमामध्ये राहायचं असेल, यायचं असेल तर नाममात्र त्यांच्याकडून शुल्क आकारलं जाणार आहे. आणि या वृद्धाश्रमामध्ये उत्तम अशा प्रकारची सोय व्यवस्था होणार आहे. आणि म्हणून समाजातला एकेकाळचा अत्यंत महत्वाचा असलेला हा घटक, समाजाच्या रचनेमध्ये, समाजाच्या घडणीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारा हा घटक
दुर्दैवानं उतरत्या काळात उपेक्षित होतो किंवा त्याची उपेक्षा होते आणि मग ती उपेक्षा होऊ नये, त्यांना आपलं उर्वरित आयुष्य सुखानं आणि समाधानानं जगावं आणि म्हणून आता काही संस्था पुढे यायला लागलेल्या आहेत. सरकार आता ही जबाबदारी स्वीकारून त्या दृष्टीनं पावलं टाकते आणि म्हणून मी या संस्थेला धन्यवाद देईन की ही समाजाची गरज ओळखून आपण या वृद्धाश्रमाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. ज्या तऱ्हेनं व्यवस्था आहे, मी आता वेबसाईटचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं, प्रकाशन. ती वेबसाईट पाहत असताना प्रत्यक्ष अजून काय मी वृद्धाश्रमातल्या खोल्या पाहिल्या नाहीत, परंतु वेबसाईट पाहत असताना ती चित्र पाहिली, रचना पाहिली आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात आलं की व्यवस्था चांगली, उत्तम आहे. जे वृद्ध या ठिकाणी येतील या वृद्धाश्रमामध्ये त्यांचं आयुष्य वाढेल आणि बिरवाडकर जेवढं आयुष्य वाढेल ना तेवढी दुवा तुम्हाला मिळेल, तेवढे आशीर्वाद मिळतील. आणि म्हणून ही समाजाची गरज ओळखून आपल्या संस्थेनं या वृद्धाश्रमाची स्थापना केलेली आहे. वृद्धाश्रम आजपासून आपण सुरू केलेला या ठिकाणी, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि हे धन्यवाद देत असताना आज पालकमंत्री इथे येऊन गेलेले आहेत. राज्यामध्ये आपलं सरकार आहे, केंद्रामध्ये आपलं सरकार आहे. थोड्या वेळापूर्वी राज्याचं सरकार या व्यासपीठावर होतं, आता माझ्या रूपानं केंद्रातलं सरकार या व्यासपीठावर आहे. आणि म्हणून आपल्याला जे सहकार्य लागेल ते सहकार्य निश्चितपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून आपल्याला मिळेल, हा विश्वास या ठिकाणी देतो. आपण आता माझ्या जिल्ह्यात आहात, रायगडमध्ये आहात. मी सुरुवातीला जे म्हटलं ना, वेदना देणारा हा विषय माझ्याकरता आहे. छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडच्या पायथ्याशी वृद्धाश्रमाची स्थापना झाली आहे, म्हणून जास्त वेदना आहेत. आणि आपण आता रायगड जिल्ह्यामध्ये आहात. लागणारं संपूर्ण सहकार्य निश्चितपणे माझे सर्व सहकारी, जिल्हा परिषद असो, राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, या सर्वांच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण सहकार्य आपल्याला होईल, हा विश्वास या ठिकाणी देतो. हा कार्यक्रम लांबल्यामुळे मला हा कार्यक्रम मिळाला आणि म्हणून उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दोन शब्द सांगण्यासाठी आणि आभार प्रदर्शनासाठी अक्षय बिरवाडकर यांना मी माईक सुपूत करतोय. धन्यवाद. आपल्या मनगटाच्या बळावर ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य घडवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम वंदन करतो. येथे उपस्थित आपले केंद्रीय मंत्री श्री गीते साहेब, श्री सुनील शिंदे साहेब, श्री पवार साहेब, श्री साबळे साहेब, श्री रवी मुंडे साहेब, तसेच प्रांत मॅडम, तहसीलदार साहेब, नरेश बिरवाडकर साहेब, PJ जोसेफ साहेब व इतर समस्त व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा व माझे बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण साधारण 1 महिन्यापासून हा कार्यक्रम करण्याचा नियोजन करत आहोत. तसेच साधारण 10 वर्षापासून आपण दर गुढीपाडवा व दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी कुठल्या तरी वृद्धाश्रमात अथवा अनाथाश्रमात जाऊन काही सेवा करत असताना श्री बिरवाडकर साहेबांच्या मनात एक कल्पना आली व त्यांची एक प्रदीर्घ इच्छा झाली की कुठेतरी आपण सुद्धा या समाजाला सेवा द्यायला पाहिजे. ते हा विचार करत असताना त्यांच्या मनात ही रायगड गावामध्ये
श्री हरवंडे गावामध्ये जेव्हा त्यांची जागा झाली तिथे त्यांना एक वृद्धाश्रम व बाबांचं मंदिर या ठिकाणी करावं अशी संकल्पना झाली. आज गेल्या 2 वर्षात बरेचसे संकटांना तोंड देत आपण या ठिकाणी या वास्तूची संपूर्ण बांधकाम आज या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. ज्यावेळेस आम्ही श्री गीते साहेबांकडे गेलो व त्यांना एक सांगितलं की आज या ठिकाणी एक वृद्धाश्रम व बाबांच्या मंदिराचं उद्घाटन आहे, त्यावेळेस ते कळताच त्यांनी होकार दिला की बाबा मी त्या कार्यक्रमाला आवर्जून येईन. अशा या सामाजिक कार्यक्रमाला भले मी वेळेत येऊ नाही शकणार पण मी त्या कार्यक्रमाला आवर्जून येईन. त्यामुळे साहेब आपली क्षमा मागतो की थोडीशी गर्दी कमी झालेली आहे. अन्यथा तुम्ही यायच्या आधी थोडीशी पुष्कळ गर्दी होती, पण आपल्या जवळच्या ग्रामस्थांना इथे वाहनाची सोय नसल्यामुळे ज्यांनी आपली आपली स्वतःची वाहनं किंवा काही बस वगैरे पकडायची असेल ती पकडण्यासाठी त्यांना इथून निघावं लागलं. त्यामुळे आपण आलात आणि इथं थोडी गर्दी कमी आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने आयोजकांच्या वतीने आपली क्षमा मागतो. पण साहेब आज या ठिकाणी आमच्या जे खलाशी असतात, जे सीमेन असतात, ते साधारण वर्षातली 9 महिने बोटीवरती असतात. ते 9 महिने ते त्यांचं घर कसं बनतं, त्यांचं कुटुंब कसं वाटतं, त्यांचं मूल कसं वाटतंय बघत नाही. ते अहोरात्र त्या बोटीवरती काम करत असतात. समुद्राला कधी तुफान येतं, काही येतं, त्याला ते सामोरे जातात व ते जेव्हा ते जातात त्यावेळेस आज इथे जे आपण उपस्थित राहतो, आज आपण ब्रँडेड मोबाईल वापरतो, ब्रँडेड कपडे वापरतो, ब्रँडेड गाड्या घेतो, ही सगळी जी काही आपण वापरू शकतो त्याचं कारण ते खलाशी लोक आहेत. ते खलाशी लोक आज जसे सीमेवरती आपले सैनिक सेवा करतात, जेव्हा रक्षण करतात, त्यावेळेस आपण शांतपणे इथे झोपू शकतो. तशाच प्रकारे जेव्हा आपले खलाशी बंधू बोटीवरती जाऊन अहोरात्र काम करतात त्यावेळेस ट्रेड होतो. जगातला 95% ट्रेड हा सिमेंट्स मार्फत होतो व त्यामुळे आज जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, जे ग्लोबलायझेशन आपण म्हणतो, ते ग्लोबलायझेशन शक्य होतं. पण माफ करा साहेब, आम्हाला थोडंसं एक ट्रेड युनियन मध्ये असताना असं वाटतं की कुठेतरी ह्या लोकांना आपण काहीतरी वेलफेअर आयोजित करायला पाहिजे. या लोकांना काय होतं की ते बोटीवर असल्यामुळे मुलांची ज्या प्रकारचं रिलेशन बनायला पाहिजे ते रिलेशन बनवू शकत नाहीत आणि मग ते रिटायर झाल्याच्या नंतर ज्या प्रकारची आवड त्या मुलामध्ये असायला पाहिजे, आपले आई वडील आहेत, हे आपले त्यांचं आपण ज्या प्रकारे संगोपन केलं पाहिजे, कुठेतरी ती जी नात्याची गाठ आहे ती गाठ कुठेतरी हवी त्या याची बनत नाही. त्यामुळे मग अशा आमचे जे सीमेन बंधू आहेत, असं आम्हाला भरपूर वेळेला कळतं की ते सीमेन बंधू त्यांची दोन्ही मुलं कामावरती असतात आणि कुठेतरी घरामध्ये एकटेच आपले दिवसभर बसलेले असतात. त्यात जर का एखाद्याचा बायको किंवा एखाद्याची नवरा एक्सपायर झाला मग तर त्या एकट्याला अगदी नरकात असल्यासारखं वाटतं. त्यामुळे ह्या लोकांच्या ज्यावेळेस आमच्यापर्यंत हा प्रश्न आला तेव्हा श्री नरेश बिरवाडकर साहेबांच्या मनात आलं की आपण हे वृद्धाश्रम इथे बांधायला पाहिजे. तसं सामाजिक पातळीवर म्हटलं तर वृद्धाश्रम बनणं ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. पण खेदापूर्वक आपल्याला सांगावं लागतं की आज वृद्धाश्रम ही काळाची गरज सुद्धा झालेली आहे आणि हे वृद्धाश्रम एक वृद्धांसाठी आश्रम नसून ते एक सेकंड इनिंग त्यांच्या आयुष्यातली आपल्या समवयीन लोकांच्या मध्ये राहून आनंदाने जगू शकतील, भक्ती मार्गामध्ये ते स्वतःला विलीन करू शकतील, अशा प्रकारचं एक नियोजन करण्याचं आपण या ठिकाणी काम करत आहोत. तरी सुद्धा या कामाला आपण सर्वांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवलीत याबद्दल मी आपले हार्दिक हार्दिक आभार मानतो. इथे उपस्थित सर्व ग्रामस्थ व सर्व कार्यकर्ते मंडळी ज्यांनी आपल्या या कार्यक्रमाला एक यशस्वी पूर्ण करण्यासाठी आपलं योगदान दिलंय त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. इथे शासकीय मंडळी सुद्धा आहेत, तहसीलदार साहेब, प्रांत मॅडम, पोलीस अधिकारी यांनी सुद्धा या कार्यक्रमाला लागेल ते सहकार्य केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभ नाम
भारत माता की धन्यवाद.